नमस्कार मित्रांनो, आज बंगालच्या उपसागरातील काही भागात मान्सूनने प्रगती केलेली आहे. संपूर्ण अंदमान निकोबार बेट व्यापलेले आहेत. अंदमान समुद्र व्यापलेला असून बंगालच्या उपसागरातील उत्तर पूर्वेकडून तसेच दक्षिण पूर्वेकडून भागात मान्सून पुढे सरकलेला आहे. श्रीलंकेच्या काही भागांमध्येही मान्सूनने प्रगती केलेली दिसत आहे. येत्या 1 ते 2 दिवसात हा मान्सून उत्तरेकडील बंगालच्या उपसागरातील अधिक भाग व्यापण्याची शक्यता आहे. काल बनलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची आज सकाळी डिप्रेशनमध्ये रूपांतर झालेले आहे. हे डिप्रेशन लवकरच डीप डिप्रेशनमध्ये रूपांतर होणार असून उत्तरेकडे सरकत जाण्याचा अंदाज आहे. हे चक्रीवादळ तीव्र होऊन अतितीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे राज्यातील काही भागात तापमान कमी होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात वाऱ्यांचा वेग हा वाढलेला आहे, ज्यामुळे ठिकाणचे तापमान कमी होणार आहे. मात्र उत्तर राजस्थानकडून येणारे गरम वारे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात तापमान वाढवण्यास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे या भागात उष्णतेची लाट सक्रिय आहे. चक्रीवादळामुळे राज्यात विशेष पावसाचा अंदाज नाही. पश्चिमेकडील वाऱ्यांचा वेग वाढल्यामुळे मध्य महाराष्ट्रातील तापमान कमी होण्याची शक्यता आहे.